नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे जेजुरीमध्ये। खंडोबाची जी जेजुरी आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। पुरंदर या मतदारसंघामध्ये हा भाग येतो। माझ्यासोबत हेमंत सोनवणे माजी नगरसेवक आहेत आणि माझ्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते ईश्वर दरेकर हे सुद्धा आहेत। मी या दोघांसोबत गप्पा मारणार आहे। तर मला सोनवणेजी सांगा, काय वातावरण आहे इथं जेजुरीमध्ये? तरी आत्ता सध्या संजय जगताप यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे। इथं तिरंगी लढत होते, त्याचा फायदा तोटा कोणाला होईल? नाही, तिरंगी लढत होते नक्की आहे, परंतु बाकीचे दुसरे जे दोन उमेदवार आहेत त्यांचा जेजुरीशी संपर्कच नाही मुळात। विजय बापू शिवतरेंबद्दल जर बोलायचं झालं तर बापू 5 वर्ष आमदार होते, त्याच्यानंतर 5 वर्ष राज्यमंत्री राहिले। मी त्यांच्याशी लाईव्ह डिबेट करायला तयार आहे। त्यांनी सांगावं फक्त 10 वर्षाच्या त्यांच्या आमदारकीच्या आणि राज्यमंत्र्याच्या कार्यकाळात 1 रुपयाचा निधी त्यांनी नगरपालिकेला जर दिला, जेजुरीकरांना जर दिला असेल तर त्यांनीच ते दाखवावं। तुम्ही काय सांगाल दरेकरजी? आम्ही जेजुरी शहरामध्ये किंवा पुरंदर तालुक्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती सध्या इलेक्शन लढलं जाते आणि हे जे दोन उमेदवार आहे यांचा जेजुरीशी काहीच संबंध नाही आहे। त्यांच्या त्या दोन्ही उमेदवारांनी जेजुरीमधले 5 नगरसेवकांची नावंसुद्धा सांगून दाखवावी। आज जेजुरीमध्ये तुम्ही फिरलात तर बघा, आत्ता मागं मंडईचं काम झालेलं आहे पूर्ण। 440 सिटिंगचं नाट्यगृह भव्य दिव्य बांधलेलं आहे। एस टी स्टँडचं काम चालू आहे, गेस्ट हाऊसचं काम चालू आहे। जवळजवळ करोडो रुपयाची कामं इथे आता झालेली आहेत आणि चालू पण आहेत। आणि जेजुरीमध्ये कोणी केले? आमदार संजय जगतापांच्या माध्यमातून केली। सत्ता नाही ना त्यांची, म्हणजे सत्ता जरी नव्हती पण नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आहे। त्यांचे नगराध्यक्ष त्यांचे आहेत, 10 नगरसेवक त्यांचे आहेत। त्याच्या माध्यमातून पहिले 2.5 वर्ष मिळाली, त्याच्यामध्ये बराच वेळ वायाला गेला, लॉकडाऊनमध्ये गेला, पण तेवढ्या वेळेमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर कामं केली। आणि जर अजून 2.5 वर्ष मिळाली असते तर जेजुरीचा चेहरा मला बदलला असता। पण येणाऱ्या काळामध्ये जेजुरीचं नाव आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जेजुरी, पण अजून मोठ्या प्रमाणावर कसा विकास करता येईल त्यांचं विजन भरपूर मोठं आहे सरांचं। शिवतारे काहीतरी आता त्यांनी, म्हणजे ते नेहमीच विधानं करतात, पण एक ताजं विधान त्यांनी काहीतरी केलं की एकनाथ शिंदेंना बाहेर पडायचं त्यांच्या डोक्यात, माझीच ही आयडिया होती, संकल्पना, असं काहीतरी अशाचं काहीतरी बोलले ते। विजय शिवतारे म्हणजे पुरंदर तालुक्यासाठी लागलेले ग्रहण होतं। गाईच्या गोट्यात जन्मले आणि म्हणजे फक्त पोपटपंची, म्हणजे रिअलमध्ये पोपटपंची करणारा माणूस आहे। अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की राजकारण म्हणजे प्रत्येक एखादं चुकीचं विधान असेल त्यामध्ये पण चुकीचं किती प्रमाण असलं पाहिजे। तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं कोणी केलं तर फडणवीस। आणि हे स्वतःहून सांगतात की मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की तुम्ही हे करा म्हणून। म्हणजे आता अख्खा संपूर्ण महाराष्ट्र कंटाळलेला आहे या राजकारणाला, या चुकीचं जे राजकारणाचं वाटोळं झालं त्याचं श्रेय ते स्वतःकडे घेतात ते। आणि ही जनता कंटाळलेली की कशासाठी हे चाललं होतं। एक सत्ता चालली होती, उद्धव ठाकरे, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, 2.5 वर्षाची सत्ता अजून राहिले होते, तर 2.5 वर्ष तुम्ही होऊन द्यायचे ना। तर यांनी कशा प्रकारे एका पक्षाचे 2 केले, दुसऱ्या पक्षाचे परत 2 पक्ष केले आणि जनतेला वेटीस धरलंय। हे काय चांगलं आहे का? ह्यांनी नुकसान झालेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं। आपला महाराष्ट्र अजून मागे गेलेला आहे, त्याच्यामुळं हे चांगलेपणाची लक्षणं नाही आहेत। हे शिवतरेंनी इथं तालुक्यामध्ये येऊन, हे तर त्यांचं तालुक्यामध्ये एकच घर आहे। पहिली गोष्ट, तालुक्यामध्ये एक घर असताना आमदार झाले, लोकांनी त्यांना संधी दिली, पण 10 वर्षात त्यांनी जेजुरीत कधी आले नाहीत, जेजुरीत 1 रुपयाचा निधी दिला नाही, फक्त बड्या बाता करायच्या, त्यांचं काम एवढंच आहे। आणि तसं तालुक्याचं वाटोळं केलं आणि परत वर तोंड करून सांगतात की मी एकनाथ शिंदेंना पण सांगितलं की तुम्ही असं करा म्हणून, म्हणजे महाराष्ट्राचं पण वाटोळं करायला निघाली। हा महाराष्ट्र कंटाळलेला या राजकारणाला असल्या घाण असलं याच्या आधी कधी झालेलं नव्हतं। एवढे मुख्यमंत्री होऊन गेले पण कुणी असं एवढं खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालेलं नाही। जनता त्यांना जागा दाखवून दिली त्यांची, यंदा महाविकास आघाडीचं नक्की सत्ता येईल। सोनवणे साहेब, हे जे बोलले की एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यात मी कल्पना दिली गद्दारी करायची,
आम्हाला त्याचं आश्चर्य नाही. ते उद्या म्हणले ना की डोनाल्ड ट्रम्पला मी निवडून आणलं तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. एवढे लांबडे परत हा मुद्दा जरा विस्ताराने सांगा. विजय बापू ज्या अर्थी म्हणतात की एकनाथ शिंदेंना गद्दारी करायला मी डोक्यात त्यांच्या ते रुजवलं की आपल्याला असं केलं पाहिजे, त्याचं आम्हाला आश्चर्य नाही वाटत. कारण ते लबाडं बोलतात आयुष्यभर. उद्या डोनाल्ड ट्रम्प माझ्यामुळे निवडून आले असं जरी ते म्हणले तरी आम्हाला त्याचं विशेष आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे एवढा माणूस लबाड आहे. झाला राहिला विषय दुसऱ्या उमेदवाराचा. झेंडे जे उमेदवार आहेत त्यांचा जेजुरीशी कुठला संपर्क नाही. ज्या वेळेस कोरोनाची सारखी परिस्थिती महामारी आली, आज आपला जीव वाचवण्याची लोक मशक्कत करत होती, त्या टायमाला कोण घर सोडत नव्हतं. आमच्या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त संजय जगताप एकमेव आमदार असे होते की ते आमदार म्हणून नाही तर एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने तो माणूस घरातनं बाहेर पडला. कोविडमध्ये प्रत्येक गावागावी किराणा किट वाटले. अक्षरशः दूध त्या माणसाने स्वतःच्या डेअरीतलं दूध लोकांसाठी उपलब्ध करून दिलं. अशा अडचणीच्या काळात तो माणूस लोकांच्या पाठीमागं खंबीर उभा राहिला. त्यामुळे आता पुरंदरची जनता पण आत्ता त्या इलेक्शनला त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार. झेंडे असल्या मागच्या 5-10 वर्षात ज्या तालुक्यावर कुठलं संकट आलं तरी झेंडे फक्त टाळ वाटण्याशिवाय त्यांनी दुसरं काही काम केलेलं नाही. धन्यवाद. आपण बघितलं की हे काँग्रेसचे दोन्ही पदाधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं की विजय शिवतारे हे लबाड आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपासून दूर होण्यामध्ये म्हणजे त्यांनी जे काही बंडखोरी केली, बंड केलं तर ते करण्याचा सल्ला मीच दिला होता असं त्यांनी विधान केलं होतं. तर सोनवणे साहेब म्हणतात त्यात काही आश्चर्य काय नाही. ते डोनाल्ड ट्रम्प सुद्धा विजय शिवतारेंमुळेच निवडून आले असंही सांगायला ते कमी करणार आहेत शिवतारे. अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.